नहीं चलेगा, नहीं चलेगा। हाय 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 मनोहर सरकार हाय 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 हाय। यानंतर प्राध्यापक ॲडव्होकेट डॉक्टर रमेश पिसे राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचा राष्ट्रीय महासचिव आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचा शुभचिंतक आहेत। ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी महिला फ्रंटद्वारे जनविरोधी कायदा 2024च्या विरोधात या व्हेरायटी चौकामध्ये जे आपण जनआंदोलन करत आहोत त्याचं राष्ट्रीय संयुक्त मोर्चा आणि ओबीसी जनमोर्चातर्फे मी समर्थन करतो। आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी नेहमीच जनसामान्यांच्या हितासाठी संघर्ष केला आहे आणि करत आहेत। हा जो कायदा महाराष्ट्राच्या सरकारने विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये संमत करून घेतला केवळ आपल्या मताच्या आधारे किंवा बहुसंख्य जे काही त्यांचे आमदार आहेत त्यांच्या आधारे, परंतु प्रश्न हा आहे की इथे ज्यांनी विरोध करायला पाहिजे होता त्यांनीही विरोध केला नाही, याकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे। वास्तविक या जनविरोधी कायद्याच्या संबंधामध्ये आधी ज्या काही लोकांच्या सजेशन्स मागवल्या होत्या त्यामध्ये आम्ही याचा विरोध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून केला, परंतु जे लोकप्रतिनिधी आहेत जे महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आहेत, ज्यांना लोकांनी निवडून दिलं, जे वेगवेगळ्या पक्षामध्ये आहेत, केवळ सत्ता पक्षामध्येच नव्हे तर विरोधी पक्षामध्ये असलेल्या लोकांनीही ज्यावेळेस त्याच्यावर काही भाष्य करायला पाहिजे आणि त्याचा विरोध करायला पाहिजे तर त्यावेळेस ते सायलेंट राहिलेत। याचा अर्थ कळत न कळत त्यांनी या विरोधाला या विधेयकाला आणि या कायद्याचं समर्थनच केलं आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे। आता प्रश्न असा आहे की केंद्रातलं सरकार आणि सध्याचं महाराष्ट्राचं सरकार यांना कुठल्याही प्रकारच्या सरकारच्या विरोधात केलेलं भाष्य त्यांना पसंत नाही आहेत। त्यामुळे जर प्राध्यापक रमेश पिसे या व्हेरायटी चौकामध्ये ओबीसीच्या SC STच्या मायनॉरिटीच्या किंवा आमच्या बहुजन समाजाच्या संबंधातले जे काही अहिताच्या बाबी आहेत त्याच्यावर जर भाष्य करेल तर प्राध्यापक रमेश हा अर्बन नक्सलिस्ट म्हणून घोषित करण्याचं हे सरसर या कायद्यामध्ये प्रावधान आहे। म्हणजे त्याला बोलूच द्यायचं नाही, कुठल्याही प्रकारच्या अन्यायाच्या विरोधात त्यांनी आवाजच उठवायचा नाही। अनुच्छेद 19 अंतर्गत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आमच्या स्वतःच्या अस्मितेचा आणि आमच्या माणुसकीच्या अधिकाराचं जे कवच आणि जे छत्र दिलं होतं त्यालाच हिरावून घेण्याचा महाराष्ट्र सरकारचा आणि पर्यायी जे केंद्रातलं सरकार आहे जे त्यांच्या इशाऱ्यावर हे सगळं काम करून घेतं त्या सरकारचा आम्ही विरोध करतोय, निषेध करतोय। प्रश्न असा आहे की येणाऱ्या काळामध्ये या कायद्याचे भयावह परिणाम इथल्या बहुजन समाजाला भोगावे लागतील, त्यावेळेस आपल्याला कळेल की या कायदा पास करून घेण्यामध्ये या सत्तारूढ पक्षाची मनशा काय होती। म्हणजे कुठल्याही प्रकारचं, मग तुम्ही महागाईच्या विरोधात बोलू नका, तुम्ही बेरोजगारीच्या विरोधात बोलू नका, तुम्ही शेतकऱ्यांच्या समस्याच्या विरोधात बोलू नका, तुम्ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांच्या संबंधात विचारू नका, किंवा तुम्ही ओबीसी SC ST मायनॉरिटीचे जे अधिकार आहेत, जे काही कायदे बनले आहेत त्याच्या विरोधात तुम्ही कुठलंही भाष्य करायचं नाही। आणि सरकार जे काही करतं चुकीचं करत असेल तर त्याच्या विरोधात आपण भाष्य करायचं नाही, हा सरळ सरळ या कायद्याच्या मागची भूमिका आहे। म्हणजे जे लोकशाहीने आम्हाला स्वातंत्र्य, समता, बंधुता अधिकार जे दिले आहेत त्याचं सरळ सरळ उल्लंघन करणारा हा कायदा आहे। वास्तविक हा कायदा सबत करणारी जी मंडळी आहेत आणि ज्यांच्या डोक्यामधले एक खूळ आहेत तेच खऱ्या अर्थाने नक्सलिस्ट विचारांचे आहेत असं मी मानतो। कारण नक्सलिस्ट हा विचार आहे, तो व्यक्ती नाही आहे। आणि ज्यांना असं वाटतं किंवा कोणीही आपल्या हक्काची भाषा करू नये अशी जी मनसुबे बाळगणारी माणसं आहेत तेच खऱ्या अर्थाने जास्त आतंकवादी आणि जास्त नक्षली विचारांची आहेत। बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं ते संविधान माणसाला
आपल्या नैतिक आणि जे काही कायदेशीर अधिकार आहेत त्याची बूज राखण्यासाठी दिलं होतं. आणि जर त्या अधिकाराचं जर आपण उल्लंघन करत असेल तर खरे नक्षलिस्ट हे सत्ता पार्टीमध्ये आणि त्यांना समर्थन करणारे किंवा छुप समर्थन करणारी जी मंडळी आहेत यांच्या रूपाने हे काम करत आहेत. त्याच्यामुळं येत्या दिवसांमध्ये आपल्याला या दोन्ही शक्तींपासून सावध राहणं गरजेचं आहे. सदैव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं संरक्षण करण्याचं काम इथल्या बहुजन लोकांनीच केलेलं आहे, बहुजन चळवळीने केलेलं आहे. आज जो या व्हेरायटी चौकामध्ये बहुजन समाज आणि बहुजन चळवळीतली माणसं जी आली आहेत, उद्या या लोकांना इथे उभं राहताही येणार नाहीत. हाच सरळ सरळ या कायद्याचा अन्वय अर्थ निघतोय. आणि जे काही आमच्या इथे पोलीस यंत्रणा बसली आहेत त्यांनाही हे कळत आहेत की याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळं आपल्याला सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जेही होईल त्याची किंमत चुकवून जर या कायद्याचा आपण रद्द केलं नाही किंवा या कायद्याचं जर आपण चुकीच्या पद्धतीने जर इम्प्लिमेंटेशन केलं तर इथला बहुजन समाज तुम्हालाच या कायद्याच्या होळी अंतर्गत ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत, ही आपण लक्षात घ्यावं. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय भारत. बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा.